नमस्कार. आज आपण जे औषध बघणार आहोत त्या औषधाचं नाव आहे आयरिस व्हर्सिकोलर. तर हे जे आयरिस व्हर्सिकोलर नावाचं औषध आहे हे वनस्पतीपासून बनवलेलं औषध असून ह्या औषधाचा विशेष परिणाम हा गाठींवर होतो. शरीरांतर्गत ज्या गाठी आहेत त्या गाठीवर या औषधाचा परिणाम होतो आणि त्या गाठीतून निघणारा जो स्त्राव आहे तो वाढलेला असतो. तर व्हेजिटेबल किंगडमचं जे औषध आहे आयरिस, त्याची लक्षणं आपण बघूयात. हे औषधाचं सर्वसाधारण जो आहे भाग तो यकृत, पॅनक्रियाज, थायरॉइड ग्लँड, सलायव्हरी ग्लँड आणि तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या म्युकस मेम्ब्रेनवर परिणाम होतो. तशीच शरीराची उजवी बाजू आणि मज्जातंतू यावर पण परिणाम हे औषधं करते. आणि कोणत्याही विकारात हा स्त्राव जो आहे डिस्चार्ज तो जलद बाहेर येतो आणि जो डिस्चार्ज आहे स्त्राव आहे तो आंबट, करवडणारा व आग करणारा असतो. तोंडामध्ये तेलकट चव असते आणि पित्त प्रकृतीच्या माणसांसाठी हे औषध आहे. मानसिक लक्षणामध्ये हे रोगी खिन्न असतात आणि आजार व्हायच्या आधी, दुखणं यायच्या आधीच त्यांना वाटत असतं की आता काहीतरी आपल्याला होणार आहे आणि त्याच्यानंतर दुखणं येतं आहे. डोकं दुखत असताना जुलाब होत असतात. डोकं दुखायच्या आधी दृष्टी अंधुक होते आणि नंतर ओकार येतात आणि मग डोकं दुखायला लागतं. दृष्टीचे उपद्रव या औषधात दिसून येतात. अर्धशिशी डोकंदुखी सुरू व्हायच्या आधी डोळ्यापुढे अंधारी येते. वस्तूचा अर्धाच भाग दिसतो आणि थकल्यासारखं वाटून डोकं दुखत असते. खोकलत असताना किंवा गार वाऱ्याने डोकं जास्त दुखतं. हळूहळू सावकाश चालण्याने डोकं दुखायचं कमी होतं. जीभ गार झाली आहे असं वाटतंय व तोंडात सारखं गोड चव असते. जीभ भाजल्यासारखी पण वाटते, तसंच तोंडात पण भाजल्यासारखं वाटतंय आणि तेल पिल्यासारखं तोंडात चव असते. तोंडात लाळ भरपूर येते. जसं आपण बघितलं स्त्राव वाढलेले आहेत तर इथं सलायव्हरी ग्लँडचे स्त्राव वाढून तोंडात लाळ जास्त येते. घशामध्ये आग होऊन चुनचुन होत असते. घशापासून ते स्टमक जठरापर्यंत आग होते. गार पाणी पिल्याने किंवा गार वारं जर आत घेतलं तर बरं वाटतंय. स्टमक म्हणजे जठरमध्ये आंबट आणि कडू ढेकरा असतात. सारखं मळमळ होत असते. उलटी जी होते ओकारी ती कडू आणि करवडणारी म्हणजे ॲक्रिड आणि बिटर वॉमिटिंग असते. उलटी होत असताना शौचाला जावं लागेल का काय असं वाटत असते व शौचाला गेलं तर भरपूर लघवी होते. आणि ही सगळी लक्षणं जी डोके दुखायच्या अगोदर बरेच वेळ आधी असे लक्षणं दिसतात आणि त्यानंतर डोकं दुखायला चालू होतं. पित्ताच्या पाण्यासारख्या आंबट आणि करवडणाऱ्या ओकाऱ्या होतात व त्यामुळे घशाची आग होत असते. ॲक्रिड वॉमिटिंगमुळे घशात आग होते. अशा प्रकारचे त्रास महिना, दीड महिना, 2 महिन्याला होतात आणि 2-3 दिवस हा त्रास राहतो आणि पुन्हा कमी होतो. आग तोंडापासून गुदद्वारापर्यंत होते. गार पाणी पिल्याने बरे वाटत नाही. यकृत, लिव्हर हुळहुळे होते. पिवळे करवडणारे पाण्यासारखे जुलाब होत असतात. गुदद्वाराची विस्तव ठेवल्याप्रमाणे आग जरी होत असेल तरी जेव्हा जुलाब होतात ते वेदना रहित असतात. डोक्यात, चेहऱ्यात, दातात वेदना होतात आणि जेव्हा जेव्हा डोक्यात, चेहऱ्यात, दातात वेदना होतात त्यावेळेस शौचाला जावं लागल का काय असं वाटत असतंय. मूत्रेंद्रियांमध्ये मधुमेह असतो. भरपूर आणि स्वच्छ लघवी होत असते आणि त्यावेळी डोकं दुखत असते. लघवी होताना मूत्रमार्गात आग होते. ह्या लोकांमध्ये थायरॉइड ग्लँडची वाढ झालेली दिसून येते. गलगंड किंवा ग्वायट्रा असं आपण म्हणू त्याला. पाय, कमरेच्या सांध्याचा भाग पिरगळल्यासारखा वाटतो. एक पाय पिरगळल्या गेल्यासारखं वाटत असतंय आणि एकदम पायाला कळा लागून ह्या लोकांना असं लंगडत चालावं लागतंय कारण तशा प्रकारे पाय पिरगळल्या गेलेला असतो कमरेपासूनच. ग्रदरसिवात म्हणजे ज्याला सियाटिका म्हणू तो डाव्या पायाचा सियाटिका, डाव्या पायाची सियाटिक नर्वमध्ये पेन हे औषधामध्ये दिसून येते. त्वचेवर वेदनायुक्त फुटकुळ्या येत असतात ज्याला आपण नागिन म्हणू. नागिन सारख्या फुटकुळ्या त्वचेवर येतात आणि जेव्हा त्वचेवर अशा प्रकारच्या फुटकुळ्या येतात त्यावेळेस त्यांचं पचन बिघडलेलं असतं. ह्या औषधाच्या रोगाची लक्षणं नियमित वेळी येत असतात. पिरियडिसिटी असते. दर आठवड्याला येतात. शक्यतो पहाटे 2 ते 3च्या वेळेस लक्षणे वाढतात किंवा मध्यरात्रीनंतर लक्षणांचा जोर वाढतो. वसंत ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या वेदना त्रास वाढतात. मानसिक शीण आणि उष्ण हवेने पण ह्यांच्या तक्रारी वाढतात. ह्या लोकांना सावकाश हळूहळू चालल्याने बरे वाटते. तर आज आपण बघितलं आयरिस व्हर्सिकोलर
जे पॅनक्रियाटायटिसमध्ये वापरलं जाणारं खूप प्रमुख औषध आहे. त्याचे लक्षणं आज आपण बघितले, जे की व्हेजिटेबल किंगडमचं आहे. पुढल्या वेळेस तुम्हाला कोणत्या औषधाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते कृपया कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.